मायला मी तर काय म्हणले नाही जात. मग तू येत असलं तर आपण दोघं जाऊया. काय यार नित्या माळाला मला जेव्हा बोलायला लागलाय काय कळतं का नाही तुला? आता असले काय असते का नाही अगोदर चल म्हटलं असतं मी. ए चतुर बावड्या, तुझ्या बाण माळाला मटणा जेवण घातलेलं का? का घालू नये? त्यासून काय उडत नाही का? अरे मटा नाही म्हणलं ती लगेच खाली येतील, चापून वडतील आणि जाताना आशीर्वाद देऊन जातील. जातील का नाही सांग बघू? होला चतुर बावड्या, मग काय ठेवू नये सांग मला. मग तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण चतुर बावड्या त्या पाहुण्याच्यात बी लय भारी जेवण असते बरं का. भारी असते. मग मी आमच्या नानावर एकदा गेलतो. अरे तिथं पोळ्या तर असते त्याच, पण पोळ्यावर लाडू, जिलेबी, म्हैसूर पाक, गुलाबजामुन, अरे लय गोड गोड पदार्थ असते ती. अरे ती मोठ्या लग्नात कसं असतंय बघ, ताट भरून जेवण तो सगळं असतं या. पण आता तू येत नाही म्हणल्यावर राहू दे, मी पण नाही जात. ए नित्या अरे चल की. कुठं? पाहुणे एवढं जायचं ना मला जेवण जेवाय. अरे पण आता तर नाही म्हणलास की येत. नाही म्हटलं पण तुझ्या याचा विचार आला डोक्यात माझ्या. आईनं शब्द दिलाय पोराला पाठवून देते म्हणून. आईनं पण काय सांगायचं पाहुण्यासनी काल नाही पोरग म्हणून गेलं पाहिजे रे पाहुण्याकडं. पाहुण्याचं मन ठेवायला लागते ती, तुला ऐक कळत. ए चतुर बावड्या, खरं तर जाऊया का? खरंच जाऊया की. घरी जा तू पॅड घालतो, तू गाडी घेऊन ये जा. मी माझ्यासाठी मरत नाही बरं का, तुझ्या यासाठी म्हणतोय. नाही तर म्हणशील जेव्हा नाही म्हणल्यावर लगेच चल म्हणतोय या. होय होय बरं जा जाऊया, मी पण येतो गाडी घेऊन. लवकर ये बरं का. बरं बरं. बामण काका अजून कसं काय आलं नाही? लवकर आलं असतं बरं झालं असतं, महातो उरकून घेतलं असतं. अरे पण पाहुण्याचं घर माहिती आहे ना तुला? नाही लागा ना बरं, कधी आल तुम्ही? लय दिवस झालं त्याला. काय तुझी बॉम्ब आहे थांबी तो कोणतं राहिला असते ना विचार यासून कुठं आहे. नमस्कार पाहुणे. नमस्कार. तुम्हाला ते अरे नित्या पाहुण्यात नाव काय? पाहुणे हनुमान सपकाळ. हा आहे की गावात? गावात आहे ती. गावात आहे ती. गावात आहे ती. का हो? काय नाही त्यांच्याकडे जायचं होतं, माळाला बोलवलं होतं आम्हाला. महागा बोललो होतो. हा मग तुम्ही काका का? काका काका? हा तर काकाच म्हणा की. काका का? मग असं करा, आमच्या घरी महाळ आहे ती, आमच्या घरचं महाळ उरकूया आणि परत तुम्हाला मी सकपाळात गावात जाऊन सोडतो. नाही नाही आम्हाला त्यांनी बोलवलंय. असं कसं काय करताय तुम्ही? अहो, त्यांच्या ऐका गेलं माझं, पाहिजे. ऐका पहिले. दुसरं 300 घेते ती, 500 घ्या. आमच्या घराचं माळ उरकून परत तुम्हाला सकपाळच्या घरी सोडतो. या या माझ्या घरी मागं मागं या. हा लगा नित्या गावात आलेलं 500 रुपये मिळालं. अरे चतुर बावड्या, त्यांनी दिलं म्हणून लगेच घेतलंस बरं तू. अरे चल माझं मी करतो काय करायची, चल लवकर. अरे पण कशाला घेतलं चतुर बावड्या पैसे? अरे गावात 10,000 रुपयासाठी मरतोय, हिथं आलेले 500 रुपये मिळाले. कडकडीत नोट आहे बघ की. अरे पण ती माळासाठी म्हटली ती, तुला जमायचं आहे का ती? अरे 500 रुपयासाठी जमायचं ना व अख्खा गाव इकेन मी. तू काय काळजी करतेस? चल लवकर ती गेली तर चल चल, निम्म तुझं निम्म माझं. काय कधी आला मुंबईतनं? सोडली मुंबई. मुंबई सोडली का हो? काय करायचं, मुंबई बी परवडणार, 10-12 हजार पगार. त्यापेक्षा म्हणलं गावाकडे येऊन काहीतरी उद्योग करावा. 4 मसरं घेतली ती, 1-2 एकर ऊस आहे. अन्नासनी होत नाही, आयला होत नाही. दोघांची सेवा बी घडायला म्हणलं आलो सोडून. अहो पण लगीन होईस तर थांबायचं नाही मुंबईत. काय त्या मुंबईत तर आहे ना, गावाकडे तर आहे. जेव्हा नशिबानं होईल तेव्हा होईल. आज आयुष्याचं वाटोळ झाले, काय राहिले त्यात? असं म्हणताय? रुक्मिणीचं लग्न झालं बरं का, हा टाकलं उरकून. तुम्ही गाठली होती मागणी, पण स्थळ आलं शिकलेलं. तिला नोकरीवाला पाहिजे होता. पहिलं स्थळ आलं नोकरीवालं, पत्रिका जुळली, योगायोग बी आला, टाकला बार उडवून. म्हणजे एकदा जुळलं म्हणायचं. बर सगळे पिंडा सामान आले. ते हळदी कुंकू आहे, हराळे आहे, ती तुळशीचं पाणी पण आहे, तांदूळ पण आहे, सगळं आले. ते कोण आहे ती? ती आमचा दाखला घरी माधा. भाऊ आहे बे? हो मग त्यांना घे की पूजेला, ते लागणार की पूजेला. माधा ते काका बोलवते ती. नाही मला असलं काय पटत नाही. मी जिवंत असताना भरपूर आईवडिलांची सेवा केलेली आहे. तुम्हाला जे काय वाटेल ती करून घ्या. काय करायची असं बोलतोय बघा दाखला घरी. बरं राहू दे, नाही तर आपलं आपण पूजा करूया. ठीक. बरं तुम्ही पहिल्यांदा असं करा, ते हे आहे का नाही ते काय करायचं? अरे ते अंगठी घालायचं, हळदी कुंकू टाकायचं. बरं ते अंगठी घाला बोटात. ही वे हां पाणी घालतो. हां
वने बागोदर हे बघा जनगण मन हे झालं बघा. आता तुम्ही असं करा, ते पाणी घाला कुठं घाला माझ्या डोक्यावर. माझ्या का कुठे मग तर गाला म्हणला डोक्यावर. पिंडाला घाला, ठीक आहे. जिथं पण घालता का. बरं ते हळदी कुंकू लावा आणि लग्नीकडे शंभो कुठे काय कळते. बरं तुमच्या वडिलाचं नाव काय. कोंडीबा. कोंडीबा. कोंडीबा तुम्ही एवढा असतो ना तिथं माझ्यावर ऑनलाईन या मी तुम्ही शंभो मान्य आहे. हां मान्य आहे. आईचं नाव काय. गंगूबाई. शंभो मान्य. मान्य झालं बघा. काय दिसना की मान्य झालेलं. माझं सगळं शास्त्रानुसार असतं. असं तुम्ही मी जोडबोड करू नका असा. माझं मी करतो सगळं. मान्य आहे त्यांना. चालते. ते निवत कुठं आहे. मला तर कुठं काय कळतं या बसतो. हां ते काय राहिलं. हा निवदाच कुठं आहे तुमचं पोळ्याचं वगैरे. निवत आहे अरे पोरा ते निवत घेऊन ये बाळा. अजून एक मंत्र राहिले बरं का. हा, ती पण म्हणून घेतो. चालतं. भोताल भडकनाथ उचल कोंबडी टक वळनाथ असल कोण जीवाची सखी कुठे नका फेकी. मार करतोस का आता. शंभो काय बस की रे शंभो. हां काका हे जरा वेगळंच वाटतंय हो. अहो नवीन शास्त्र आहे ते. तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे. असू दे. करू का नको का जाऊ मी. नाही असू दे. मग शांत बसा तुम्ही. ती तुम्हाला सांगितलं कुठं आहे निवदाचं. हा येते की ए नव्हता पोळ्याचं घेऊन ये की. हां ठेवा. ते निवदा झालं नाही का. हा आलं की. काय हा असं म्हणताय. बरं हां शंभो. हो काका काय झालं. अहो ती तुमच्या आई वडिलांची इच्छा आहे. हा आम्ही इथनं थोडा घास खाऊन जावं. बरं आहे. तर आम्ही काय करतो हा. इथनं जेवणच जातो. चालते. हा तिथं जाऊन जेवायचं आहे का तिथं काय. अरे लई भारी. इथं वर काय तिथं वर काय गपच नसतं. आले बरं असं करा, तुम्ही हात जोडा आणि तुमच्या वडिलांचं आणि त्यांच्या सगळ्यांचं नावं घ्या. आईकडल्यांची पण सगळी मिली ती नाही सगळ्यांची नावं घ्या. आणि जोपर्यंत मी डोळे उघडाय सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचं नाही. हा करा चालू. खोलू का. हा खोला घे. झालं. आता पूजा झाली आपली. पाय धुवून घेऊया आणि थोडं घास खाऊन आम्ही जातो. चालते. तुझी एकदा भुका लागली जा नुसतं कावळं ओरडायला लागली ती. पाहुणं गेली ती बामून काकाने आणायला अजून आलं नाही ती. काका आपल्याला सुरेशच्या जायचं आहे. तिथं मी तुम्हाला 500 रुपये द्यायला लावतो. पैसे हा तेवढं सांगा बरं का. सांगतो लगेच. हा लगेच आहेत ना. दुसरीकडे कशाला आपल्याला जायचं नाही तिकडे जेवायला. हे बस अजून पैसे मिळते ते तुला काय करायचं. 250 तुझं टेक का बसतो. आपल्याला जायचं बरं का त्यांच्या. हा 500 सांगा त्या असून. चालते. हां अहो डोकं चतुरांनी त्या इकडं काय ऐकून त्यांचं लेटर कोण जेवलं. होय लागायचं तर बावड्या माझं पोट गचगचीत भरलंय बघ. काका त्यांच्या घरी काही जेवला आहे पण आपल्या घरी बी जेवायचं आहे बरं का. आपल्या घरी बी चांगला बेत केलेला आहे. श्रीखंड पुरी बासुंदी गुलाबजाम सगळं आहे चापून आणायचं. दिलं पडाय नाही अजिबात. होय जेवलं पाहिजे ह्यांच्यात पण. अरे चतुर बावड्या तुला इथं खायचं पडलंय. अरे पुढे बघ की. काय पुढं काय आय शपथ. काय झालं काका. काय नाही असं करा तुम्ही घरात जावा आणि घरातलं उरका तोवर आम्ही जाऊन येतो. हा चालतंय मी उरकतो तुम्ही या मागणं. हा आलो माग आलो. काय करूया. चल कुठं तोंड केलंय तर इकडं काय काम काढले. काय नाही त्याला तू माळाला म्हणाला कोणाच्यात पाहुण्यांच्या बोलवलंय म्हणून आलो. आमच्या पाहुण्याच्यात. पाहुणं काका घेऊन या पडते. हो आलो तुम्ही जा आवाज लगेच आलो. चतुर्या काका काय रे. रामभाऊ हो खाली वाका सांगतो. सांगू काय करू. नाही ते आज कर ती 100 रुपये दे. आता 100 कशाला. अरे दे सांगतो तुला. लागा तू. ए रामभाऊ हात पुढं करा. हां हे दरा 100 रुपये. 100 रुपये हा कसे जरा फक्त तू आणि बन ठेवायचं. तोड पण ठेव.
100 रुपये हा मला का भारी स्कीम आहे की पण काय भानगड काय आहे ही? अहो रामभाऊ त्या गावातले सगळे आहेत की नाही आम्हाला समजायला लागले ती बामण काका बामण काका प्रत्येक जण बोलवते माळ घालते आणि 500 रुपये देते माळ घालते 500 रुपये देते माळ घालते 500 रुपये देतं या म्हणजे आज तुम्ही बामण काका झालाय वय वय बामण काका झालं या तुमच्या पाहुण्याने पण बोलवलंय माळ घातला की टरकावून जेवायचं 500 रुपये देणार आहे ती त्यातले 100 रुपये तुम्हाला आणि जाताना गाडून नेतं की पहिलं भारी झालं का ही 100 ती 100 50 रुपये गाडीला म्हणजे चालतीच आहे आपली फक्त तोडबोट ठेवायचं हसलो तर चालतंय ना हसा रडा पण तोंडात शब्द बाहेर निघाला नाही पाहिजे म्हणजे आमच्या पाहुण्याला पद्धतशीर पाहुण्या लव अख्ख्या गावाला अख्ख्या गावाला चुना लावला चला लवकर बरं पाहुणं येऊ का आता या तेवढं शेट आल्यावर दुकानाकडं पाठवून द्या होय होय तसा भाऊस निरोप देतो की बर बर बरं या चालतं येऊ या लोकडा लागलं चला चला झाले काका तुला काका कसं काय व्यवस्थित झालं नव्हतं का हा एक नंबर झालं आणि ती शिदा वगैरे घेतला का सगळं व्यवस्थित घेतलं एक सगळे काका चला आमच्या घरी तुमच्याकडे आमचं पण माळ आहे ते आमचं महाराज आमच्या घरी चला नाही ना आमचं पण माळा इथं आमच्या घरी चला ए नाही मी सकाळ बसलो मी नेणार आहे काकाला आम्ही पण सकाळी जाऊन थांबलो इथं आम्ही नेणार आहे पहिल्यांदा आम्ही बी सकाळ देणार चालू आमच्या नाही मी नेणार आहे काकाला नाही काका चला तुम्ही ए यार सोडा की मी काय लावलंय सा दमन घे की हात बीत निकाल चला माझं पाक बरं काका मी जाऊन लगेच गाडी घेऊन येतो तुम्ही थांबायचं मी पण येतो की नाही नको अहो लगेच येतो की थांबा येतो की नाही कुठं झाला काका चला तुम्ही आमच्या घरी. चला बोला अच्छा तो यार थांबा सोडा का हो काका अहो ती बायनिक माणूस आलाय हो त्याच्याबरोबर बोलतो एका मिनिटात आणि लगेच ना घरी नक्की येणार आहे? अहो असं गेलो असं आलो आणि सगळ्यांची घरी येतो बरं का कुणाचं घर चुकवत नाही फक्त हिथंच थांबा हिथनं हलू नका नाही तर मी कुणाच्या घरी जाईन लगेच आलो बरं का थांबा इथं लगेच आलो अरे काय चित्र हरकत माझ्याकडेच पळत यायला लागलाय आता अरे काय झालं चतुर बाळासाहेब बरं झालं देवासारखं धावणार असं तुम्ही देव सर काय झालंय काय झालं ते सांगतो तुम्हाला गाडी चालू करा अरे काय झालंय सांग की गाडी चालू करा सांगतो तुम्हाला गाडी सांगतो सगळं असं बरोबर मग तू येणार आहेस का येणार आहे काही करा गाडी चालू सरा की बाजूला मग थेटाला दरवाजा हाय बरं का हाय अरे बस की मग येणार असलास तर हाय बरं का गाडी चालू करा तर काका बसलो गाडीत काका झालं पैसा कोण झालं बशा काका ही काही हो आमचं माळ माल गेला आता पाहुणं तुम्ही आपलं निसटला यात नाही बरं का निसटलं म्हणजे काय ते नाही तुम्हाला कळायचं तर सगळे काय पण मी जरा चप्पल चप्पल पाहुणं मी जातो बाळासाहेब होय हर काका बाळासाहेब हो बाळासाहेब हो बाळासाहेब अहो बाळासाहेब थांबा कर अहो पुढे नेते दिसतोय की ए नित्य इथे येऊन थांबलाय तू तुला काय कळतं का नाही मला एकटीला सोडून आलाय तू ए चाबऱ्या आणलं ती बक्की आणि दुसऱ्याच्या गावात असलं उद्योग करायचा वीर अहो बाळासाहेब आणि जाणून बुजून नाही केलं अहो त्या माणसांचे गैरसमजून झाले हो पण बाळासाहेब गंमत आहे बरं का माणसं देखू ना जिथं पण कधी पोट भरून घालत नाही ती पण मेल्याव चांगलं ताट भरून घालते ती मला एक सांगा मेलेला माणूस परत देणार आहे का खायला अरे चतुर अरे माणूस ही सगळं श्रद्धेपोटी करतं अहो श्रद्धेपोटी करते ती की पण जिथे पण करू दे की मेल्या कुठली श्रद्धा आली यांची ए लॅ कपा गो नकोस चला ना आपण बाळासाहेब तुझं काय आता अहो ती मला एक कळण झालंय ही सगळी मेलेली माणसं आहे ती का नाही हां ती बरोबर ह्या 15 दिवसातच खाली काय जेव्हा येते ती अरे तिने ते कसं असते माहिती आहे का ह्या 15 दिवसात ना ती याची दूर चल काय झालं सांगा की चल
हो बाळासाहेब अहो सांगा की अरे ये